राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन आणि दुसरं ओंकारेश्वरचं दर्शन. आम्ही पुण्याहून प्रवासाला सुरुवात केली. अचानक प्लॅन ठरल्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्सने जाण्याचा डिसिजन घेतला, कारण रेल्वेचे तिकीट अवेलेबल झाले नाही आणि त्यासाठी किमान 1 महिना आधी रिझर्वेशन लागतं. हे करण्यासाठी थोडी गडबड झाली, पण काय महाकालचा बुलावा आला आणि आम्ही निघालो. तर ट्रॅव्हल्सने जाण्याचं तिकीट प्रत्येकी 1800 रुपये होतं आणि फायनली तब्बल 14 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो उज्जैन नगरीमध्ये. माझे भावंड पुढचं नियोजन करत होते आणि मी ब्लॉग करत होते. त्यांचं नियोजन झालं आणि आम्ही जवळच एका हॉटेलला चेक इन केलं, फ्रेश झालो आणि एका हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं. प्रत्येकी 100 रुपये खर्च करून आम्ही ई रिक्षातून उज्जैन दर्शनाला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही गडकालिका मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जवळच चालत जाण्याच्या अंतरावर गणेश मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो कालभैरव मंदिराकडे. दुपारची वेळ होती आणि मंदिरात खूप गर्दी होती. साधारणतः मला 1.5 ते 2 तास लागले दर्शनाला. मात्र दर्शन खूप छान झालं. आत्ताच आम्ही कालभैरव महाराजांचं दर्शन घेतलंय आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात प्रसाद म्हणून मदिरा दाखवली. नंतर आम्ही गेलो मंगल ग्रहाचे उगमस्थान असणाऱ्या मंगलनाथ मंदिराकडे. नंतर आम्ही पाहिलं सांदीपनी आश्रम, जिथे श्रीकृष्णांची पाठशाला आहे आणि सुंदर अशी आर्ट गॅलरी आहे, जिथे आम्ही छान छान फोटोज काढले. आणि त्यानंतर आम्ही गेलो रामघाटाकडे, जिथे क्षिप्रा नदीची 7 वाजता आरती सुरू होते. आम्ही बरोबर 7 वाजता रामघाटावरती पोहोचलो आणि आरती करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. रामघाटावर आरती केल्यानंतर आम्ही जवळच हसिद्ध मातेचं मंदिर आहे, चालत जाण्याच्या अंतरावरच आहे, तिथे गेलो. आणि हे मंदिर 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. तिथेही आम्ही गेलो तेव्हा आरती सुरू होती, तर तिथे आम्ही आरती केली. संपूर्ण दिवस उज्जैन दर्शन करून झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी महाकालच्या दर्शनासाठी गेलो आणि रात्रीची वेळ होती, त्यामुळे खूपच लवकर दर्शन झालं आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कॉरिडॉर फिरलो आणि खूप छान दिसत होतं रात्री कॉरिडॉर. आणि मी तुम्हाला सांगितलं की खूप अचानक प्लॅन झाला, त्यामुळे आमचं बस मारुतीसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन झालं नाही, म्हणून आम्ही VR थ्रू बस मारुती अनुभवली आणि ह्याचे 150 रुपयाप्रमाणे चार्जेस होते आणि खूप छान अनुभव होता बस मारुतीचा. मग नंतर जवळच एका हॉटेलमध्ये जेवण केलं. नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी लवकर नटापटा केला आणि पुन्हा मंदिरात जाण्यासाठी आवरलं. लवकरच मंदिरामध्ये पोहोचलो आणि तिथे सकाळी भस्म आरती चालू होती, ते स्क्रीनवरती दाखवत होते आणि आम्ही महाकालचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा कॉरिडॉरमध्ये फोटो सेशनसाठी गेलो. मंदिराजवळच नाश्ता केला आणि नंतर 4000 रुपयामध्ये कॅब केली आणि ओंकारेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू केला. उज्जैनपासून 150 किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे आणि वाटेतच एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. 6 तासांच्या प्रवासानंतर आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. नर्मदा नदीवर असलेल्या मामलेश्वर सेतूवरून चालत आम्ही नर्मदा मातेचं दर्शन घेत मंदिराकडे निघालो. नर्मदा नदीच्या काठावर ओंकारेश्वरचं मंदिर वसलेलं आहे आणि हे ज्या बेटावर आहे ते ओम आकाराचं आहे, त्यामुळं ह्याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात. आणि आम्ही मंदिराच्या दिशेने पोहोचलो, तर मंदिरामध्ये खूप गर्दी होती दर्शनासाठी. दुपारची वेळ होती आणि आम्ही मंदिरात पोहोचताच गाभारा बंद झाला.
देवाच्या शृंगाराची वेळ झाली होती आणि शृंगार झाल्यानंतर पुन्हा मंदिर उघडले आणि आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं दर्शन घेतलं आणि मी इथे ड्रायव्हर काकांची वाट बघत बसले आणि जेव्हा ड्रायव्हर काका आले तेव्हा आम्ही पुन्हा इंदोरच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही इंदोरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला कारण मग दुसऱ्या दिवशीचं घरी जाण्याचं तिकीट आमचं इंदोर टू पुणे असं होतं, म्हणून आम्ही इंदोरमध्ये मुक्काम केला. आणि इंदोरकडे जाताना वाटेतच आम्हाला शनी नवग्रह मंदिर लागलं आणि तिथे आम्ही दर्शन केलं आणि रात्री इंदोरमध्ये पोहोचलो व तिथे स्टे केला आणि त्यानंतर पुन्हा सकाळी उठून इंदोर स्टेशनवरती गेलो.